महाबळेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर, याच मंदिरापाशी आपल्याला गावाचा लास्ट स्टॉप आहे. कल्याणच्या पुढे गाव नाही, बाय रोडाला इथून आपल्याला बसचा प्रवास मिळतो. पण त्या बाजूने आपल्याला मिळतं बीच. या बीचची ओळख या गावाच्या नावानुसार मिळते, देवबाग बीच म्हणून. आणि हेच बीच आपल्याला मालवण बाजारपेठेपर्यंत कंटिन्यू राहतं. जिथं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता त्या जेटीपर्यंत तुम्हाला हे बीच कंटिन्यू राहतं. पण बीचवरून चालत जाताना काही ठराविक अंतर गेल्यानंतर बीचची नावं अलग अलग बदलत जातात, कारण गाव चेंज होतो. गाव जसा चेंज होईल तुम्हाला बीचचं नाव अलग अलग मिळत जाईल. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता देवबाग गावात आहात म्हणून देवबाग बीच, पुढे गेल्यावर ते तारकर्ली एरिया मिळतो, ते तारकर्ली बीच होतं. त्याही पुढे काळेथर बीच, वायरी बीच आणि दांडी बीच, अशी बीचची नावं चेंज होतात, पण बीच राहतं कंटिन्यू. हा बोल. नजर टाका, हा जो डोंगर दिसतो आहे भोगवे गावाचा डोंगर, आणि भोगवे गावाच्या डोंगराचा आपल्याला डिझाईन बघण्यासाठी आपल्या बोटच्या उजव्या बाजूला आहे समुद्र. समुद्राच्या दिशेला त्या डोंगराच्या पायथ्याशी नजर टाका, नारळांची झाडं उंचावली दिसत आहेत, बोट चालली आहे तिथं. तिथं तुम्हाला असा डिझाईन दिसेल, मगर ज्यावेळी तोंड उघडते, उघडलेल्या मगरीच्या तोंडाचा डिझाईन त्या नारळांच्या झाडांमध्ये जाणवतो. तो डिझाईन लक्षात आला की पूर्ण निरीक्षण डोंगराचं करत तुमच्या समोरून बोटच्या डाव्या हाताने पूर्ण मागेपर्यंत बघत या. एका मगरीचा तोंडापासून शेपटीपर्यंत जशी बॉडी असते तसा आकार या डोंगराला मिळाला आहे. तो एका प्रोफेशनल फोटोग्राफरच्या फोटोग्राफीतून त्याला नाव मिळालं क्रोकोडाईल शेप. नदी आणि समुद्र एकत्रित येतात त्या ठिकाणी संगम पॉइंट म्हटला जातो. आणि संगम पॉइंट वरून आता आपण संगम पॉइंट क्रॉस करून समुद्रात चाललो आहोत. संगम पॉइंट वरून जाणार आहोत, पण संगमची तीव्रता तेवढी जाणवत नाही, कारण समुद्राला लहर नाही. पाण्यामध्ये तंबू दिसत आहेत. हे तंबू त्या ठिकाणी साचलेल्या वाळूवरती उभे केले आहेत, आणि ती वाळू म्हणजे या कर्ली नदी पात्रात एक निर्माण झालेलं आयलंड आहे, जे 2004 साली निर्माण झालं. आता 2004 चा उल्लेख त्याला का लागतोय तर आपण टीव्हीवर ऐकलं असेल काहींनी की 2004 साली इंडोनेशियात भूकंप झाला होता. चेन्नईला मोठी सुनामीची लहर येऊन बराच कहर झाला. याच पिरियडला आपल्या अरबी समुद्राच्या लहरी जाणवल्या. प्रत्येक लहरीच्या फोर्सने देवबाग बीचची वाळू थोडी थोडी सरकत येऊन या ठिकाणी साचली गेली. वाळू एवढी साचली, चारी बाजूला पाणी राहिलं, मध्ये वाळूचा उंचवटा निर्माण झाला, एक आयलंड बनलं. परंतु आयलंड बनण्याचा सगळा प्रकार सुनामीच्या एका रात्रीमध्ये घडला. सुनामीच्या वेळी बनलं आयलंड म्हणून गाववाल्याने त्याला नाव दिलेलं आहे सुनामी आयलंड. परंतु हा पॉइंट आपण आता लगेच कव्हर न करता आपल्या सफरला चाललो आहोत. नंतर येताना आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. ओके सर.